लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर कला आता दोन पुराव्यांच्या आधारे नीच राहुलचा पर्दाफाश करणार आहे. त्यामध्ये आता कलाला सोहम आणि काजूची साथ मिळणार. राहुलचा खरा चेहरा चांदेकरांसमोर येताच रागाने पिसाळलेला अद्वैत सर्वांसमोर राहुलची कुत्र्यासारखी धुलाई करणार असतो. तर आता कला राहुल नैनाला रंगेहात पकडून त्यांच्या विरोधात पुरावे कसे मिळवणार आणि या प्लॅनिंगमध्ये सोहम काजूची मदत कलाला कशी मिळणार व त्यानंतर अद्वैत नीच राहुलला कोणती शिक्षा देणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत कलाने सोहम आणि काजूला स्वतःचं प्लॅनिंग सांगितलेलं असतं आणि सुरू होतो खेळा राहुल नैनाचा पर्दाफाश करण्याचा. तर इकडे कला खरेंच्या घरी आलेली असते. तिला पाहून नैनाची घाबरगुंडी उडालेली असते. तर गुपचूप कला काजूला विचारते की नैनाताईकडून कोणता पुरावा मिळाला का. तेव्हा काजू म्हणते नाही, मी नैनाताईचा फोन घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काहीच हाती लागलं नाही. तर कला त्यानंतर नैनाकडे जाते आणि तिला म्हणते की मी खूप वेळा तुला विचारलं की तू ज्या मुलासोबत पळून गेली होती तो कोण होता, परंतु मी तुझ्यावर आता कोणताही प्रेशर टाकणार नाही कारण मला सगळं खरं समजलं आहे. खरं तर नैनाच्या तोंडूनच सत्य उघडवण्यासाठी कलाचा रचलेला हा एक सापळा असतो. त्यावर नैनाला धक्का बसतो. तर तिथे कला मोठा बॉम्ब फोडत म्हणते, तुला पळवून नेणारा दुसरा तिसरा कोणी नसून अद्वैतचा भाऊ राहुल होता. आता मात्र नैनाच्या चेहऱ्याचा पूर्ण रंगच उडालेला असतो. ती कलाला म्हणते, काही बोलतेस तू. इतक्यातच तिथे संगीता येते आणि तिने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा संगीताला मोठा संशय आलेला असतो की कला म्हणते तसं नैनी त्या राहुलसोबत गेली असेलच. त्यावेळी तिला नैनाने फोनवर राहुलचं बोलणं ऐकलेलं असतं तो क्षण आठवतो. त्यावेळी संगीता लगेचच विषय बदलून कलाशी गोड बोलण्याचं नाटक करते. संगीताच्या बोलण्याच्या टोनवरून कलाला संशय येतो आणि ती विचार करते की कदाचित तो मुलगा राहुलच असल्याचे आईला समजले नसेल ना. नैनाताई आणि आई माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे. तर त्यावेळी नैना मुद्दाम विषय टाळत म्हणते, तुला माहितीये का, मला खूप छान चहा बनवायला येतो. चल ना मी तुझ्यासाठी चहा बनवते. असं म्हणत नैना कलाला ओढतच बाहेर घेऊन जाते. तर कलाला दिनकर म्हणतो, तू इथे, सगळं ठीक आहे ना. तर इतक्यात फोन वाजतो. तेव्हा कलाला धक्का बसतो कारण तो फोन असतो राहुलचा. कला स्वतःशीच म्हणते, मी तर राहुलचा नंबर सेव्ह केलाच नव्हता. कला पाहते तर तो फोन असतो नैनाचा. कला पटकन स्वतःचं डोकं लढवते आणि राहुलचा फोन उचलते, तेही गुपचूप. तर राहुलला नैनामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो आणि आधीपासूनच राहुल नैनामध्ये खूप वाद व्हायला सुरुवात झालेली असते. तर कला ऐकत असते. राहुल म्हणतो की मी तुला हवे तेवढे पैसे देतो परंतु तू मला सोड. तुला अजून काही हवं असेल तर तेही देईन परंतु माझ्यासोबतचा लग्नाचा नाद सोडून दे. राहुलचं ते बोलणं ऐकून कला पूर्णपणे हादरून जाते. तर कला तिथे काहीही न बोलता फोन ठेवून देते. तर सर्वजण कलाला चहा घेण्यासाठी सांगतात परंतु कलाचं कुठेच लक्ष लागत नसतं. परंतु त्यावेळी कोणाच्याच हे लक्षात आलेलं नसतं की कलाच्या हातात नैनाचा फोन असतो. तर कला स्वतःचा फोन आणण्यासाठी रूममध्ये जाते. तेव्हा नैनासुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. तर कला नैनाला म्हणते की तू जरी मला सत्य नाही सांगितलं ना तरी सुद्धा त्या नराधमाला मी शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणारच नाही. तर कला तेथून निघते. तेव्हा काजू कलाला म्हणते की काय झालं ताई, तू आल्यापासून शांतच आहे. तेव्हा कला काजूला फोन करायला सांगते आणि तेथून जाते. तर इकडे चांदेकरांच्या घरी राहुलच्या लग्नाविषयी बोलणं सुरू असतं. तर रोहिणीने सरोजसोबत ज्या मुलीबाबत बोललेली असते तिच्यासोबतच राहुलचं लग्न होणार असतं. घरात सर्वजण खूप खुश असतात परंतु कलाला खूपच वाईट वाटत असतं कारण नीच राहुलने नैनाला फसवून स्वतःच्या नवीन आयुष्याची सुरुवात केलेली असते.
तर तिकडे संगीता नैनाला म्हणते, मला एक खरं सांग, कला तुझ्यासोबत काय बोलत होती? ती तुझ्यासोबत राहुलचा का विषय काढत होती? नैने, तुला माझी शपथ हाय, जे घडलं ते सगळं सांग. त्यावर नैना खूप मोठा बॉम्ब फोडत म्हणते की कला बरोबर बोलते, मला पळवणारा राहुलच होता. तेव्हा संगीताला मोठा धक्काच बसतो. तर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण राहुलच्या लग्नाची तयारी करत असतात. तेव्हा रोहिणी मुद्दाम म्हणते की आता माझ्या एकुलत्या एक मुलाचे लग्न आहे, मी सर्व काही बेस्टच करणार. शेवटी काय, मोठ्या बिझनेसमॅनच्या एकुलत्या एक मुलीसोबत राहुलचं लग्न होतंय ना. नाहीतर अद्वैत, असं म्हणताक्षणी सरोज रागाने रोहिणीकडे पाहायला लागते. तेव्हा रोहिणीला रजनी म्हणते की आता अद्वैत, कलाच्या लग्नाचा विषय इथे काढायला नको. तर तिथे कला आधीचीच राहुलवर चिडलेली असते. ती आता एक सेकंदही शांत न बसता म्हणायला लागते की तुम्ही माझ्या आणि अद्वैतच्या लग्नाचा विषय काढलाच आहे तर ऐका, जसं तुम्ही लग्नाबाबत अद्वैतला राहुलसोबत कम्पेअर करताय ना, त्याच्या आधी हे लक्षात ठेवा की अद्वैत राहुलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि राहिला विषय लग्नाचा, तर आता जरी अद्वैतचं लग्न माझ्यासोबत झालं असलं तरी त्याच्या आधी अद्वैतला खूप मोठ्या घरातून लग्नासाठी मागण्या आल्याच असतील. पण अद्वैत किंवा त्यांच्या आईने कधी याचा मोठेपणा गाजवला नसेल, अगदी तुमच्यासारखा. अखेर कलाने सडेतोड उत्तराने कपटी रोहिणीचे तोंड बंद केलेलं असतं. तर कला तेथून निघून जाते. तर त्यानंतर सोहमला ती बोलावून घेते आणि घडलेली सर्व हकीकत सांगून त्याला म्हणते की राहुलने नयनाताईची खूप मोठी फसवणूक केली आहे, त्याला मी सोडणार नाही. तेव्हा सोहम म्हणतो, वहिनी, तुम्ही फक्त कधी, कसं आणि काय करायचंय ते सांगा, आपण मिळून सत्य सर्वांसमोर घेऊन येऊया. त्यानंतर सोहम जातो. कला खाली हॉलमध्ये आल्यानंतर तिथे राहुल येतो आणि तुम्ही माझ्या मॉमचा सर्वांसमोर अपमान केला, याचा बदला तर मी घेणारच, असं म्हणतो. त्यावर कला म्हणते, तुझ्यासारखा नीच माणूस मी पाहिला नाही. आधी नयनाताईची फसवणूक केली आणि आता फक्त मी तुझ्या आईचा अपमान केला तर लगेचच राग आला तुला. जसं तुला वाईट वाटत आहे तसंच आम्हाला सुद्धा वाटलं, परंतु मी तुझं लग्न होऊ देणार नाही ना, तुला असं मोकळा सोडणार नाही. मी तुझा चेहरा चांदेकरांसमोरच नाही तर संपूर्ण कोल्हापुरासमोर घेऊन येईन. त्यावर राहुल म्हणतो, अच्छा, मी घाबरलो, चल जा, तुला काय करायचंय ते कर. तर कला म्हणते, तू फक्त बघत राहा, जशी तू आमची इज्जत घालवली ना, तशीच मी तुझी इज्जत, खरी लायकी सर्वांसमोर आणणार. तर राहुल रागाने तेथून निघून जातो. त्याचवेळी कलाच्या डोक्यात भन्नाट आयडिया येते. ती लगेचच सोहमला बोलावते आणि काजूला फोन करते. ही कला त्या दोघांनाही प्लॅनिंग सांगते. कला म्हणते की आपण नयनाताईला सर्व हकीकत सांगायची, म्हणजे फक्त वेगळ्या मार्गाने तिच्यापर्यंत राहुलच्या लग्नाची माहिती पोहोचवायची. त्यानंतर ती घाबरेल, या सगळ्याचा राहुलला जाब विचारेल. आपलं फक्त हेच असेल की आपण त्यांच्यावरती नजर ठेवायची, ते दोघे भेटतात का, ते काय बोलतात याची खबर ठेवायची. त्यानंतर मी तिथे एक काम करेल की मी या सर्व प्रकरणांपर्यंत अद्वैतला घेऊन येईल आणि एकदा का सत्य अद्वैतला समजलं तर मग पुढे आपण काही करायची गरजच नाही. अद्वैत राहुलला बरोबर शिक्षा करेल. तेव्हा सोहम म्हणतो की वा वहिनी, काय सॉलिड प्लॅनिंग आहे ग. जर अद्वैत दादाला हे सर्व समजलं तर तो शांत नाही बसणार, उलट राहुलला घराबाहेर काढेल आणि आबादेतील ती शिक्षा वेगळीच असेल. तर खरेंच्या घरी शेजारच्या बायका येऊन नयनाला नावं ठेवतात आणि संगीताला खूप सारे टोमणे मारतात. त्याचवेळी संगीता त्या बायकांना मोठं चॅलेंज करत म्हणते की या एका आठवड्याच्या आतच मी माझ्या नयनीचं एका चांगल्या घरात लग्न लावून देणार. तर संगीता स्वतःचं चॅलेंज कसं पूर्ण करणार, तर आता कलाने केलेली प्लॅनिंग कशी सक्सेसफुल होणार आणि सोहम काजू यामध्ये तिची कशी मदत करणार. तर त्यानंतर जेव्हा कला भन्नाट प्लॅनिंगनुसार राहुलचा अद्वैत समोर जेव्हा पर्दाफाश करेल, त्यावेळी अद्वैत त्याला काय शिक्षा करणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.